सुधा दीक्षित यांची दाहक सत्य कादंबरी प्रकरण 4. घोटीकरांच्या घरात आले. धाकटा धीर संकेत 12वीला होता, तर अनुली नणंद 10वीला. सासूबाई प्रेमळ, कामसू, नीटनेटक्या. सकाळचे 5:30 पासून स्वयंपाकघरात आमच्या सासू सुनेची खटपट सुरू व्हायची. पहिला चहा सासूबाईंच्या हातचा व्हायचा. फार शिस्तीचे काम सासूबाईंचे. पहाटे चहा सासूबाई मामंजींचा. नंतर त्यांचे फिरायला जाणे. आल्यावर दुसरा चहा. मग आम्हाला आवाज. भाजी पोळीची डब्याची तयारी. माझी पारोसी कामे झाडझूड, सडा रांगोळी व्हायची. आंघोळ, धुणे, पाणी, चोखट भांडी घासणे, सारे कसे शिस्तीत एका पाठोपाठ कामे चालायची. स्वयंपाकघरात त्या फार तरबेज होत्या. त्यांच्या हाताखाली मी पण स्वयंपाकघरातील बारीक सारीक गोष्टी करायला शिकले. हळूहळू स्वयंपाकघरातील सगळ्या गोष्टींची जबाबदारी येऊन पडली. खेळीमेळीने आमच्या घरातलं वातावरण आनंदीच मी ठेवले होते. सासू सुनेत प्रेमाचं आपुलकीचं वागणं होतं. अनुलीशी पाट्या बहिणीप्रमाणे वागत होते. संकेत तर मदन सारखाच होता. मला घर गोकुळासारखं नांदत होतं, हसत होतं, गात होतं. मी खुश होते. सणवार सासरी माहेरी मोठ्या उत्साहात साजरे होत होते. पहिला आला संक्रांती सण. दोघी मैत्रिणींनी जावई सुनेचा सण हलव्याचे दागिने केले. भोगीच्या दिवशी आईने खिचडी, त्यावर खोबर, तुपाची धार, लसूणाचे तेल, वांग्याची तीळ घालून केलेली भाजी, तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, काकडीची कोशिंबीर असा छानसा बेत केला होता. दुसऱ्या दिवशी गुळाच्या पोळ्या, तिळाचे लाडू, वड्या. मजाच मजा. आईकडून इचकरंजी, सासूबाईंकडून नारायणपेठ, आईकडून करंजी, सासूबाईकडून नारायणपेठ साड्या, मोगऱ्याच्या वेण्या, हळदी कुंकवाचे थाट, हलव्याचे दागिन्यांचे फोटो, सारं काही हवं होतं तसं. पण हा पण असतो ना कुठला तरी लपलेला. उमेश आनंदित नाहीत असे कुठेतरी वाटले. पण अजून आपण नवेल्या. कळेल हळूहळू, रुळेल, रमेल स्वारी आपल्यातही. मनाची समजूत घातली. माझ्या वागण्यावर सासूबाई, मामंजी, अनुली, संकेत सर्वच खुश दिसत होते. पसंतीच्या पावत्या त्यांच्या नजरेत, वागण्यात, बोलण्यात दिसत होत्या. पण उमेशला मी रात्रंदिवस जवळ हवी होते. काहीतरी त्याला सांगावेसे वाटते असे वाटायचे. पण साऱ्यांचे कौतुकाचे शब्द आणि माझे मोहक हसणे, मन मोकळे वागणे यात उमेश कुठेतरी गुदमरत होते. पण मला ते कळलेच नाही. स्पष्टपणे चर्चा झाली नाही. थोडासा रिझर्व नेचर आहे असेच मला वाटले. पण मी दुर्लक्षच केले उमेशकडे. दिवस पुढे पुढे सरकत होते. श्रावण आला, मंगळागौर आली. एक माहेरी, एक सासरी. 2 मंगळवारी 7-8 वशेळ्या, म्हणजे ज्यांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली नाहीत त्या लग्न झालेल्या नवोट्या मुली देवीची पूजा करतात. 16 जणींचा हा सोळा. 16 वाती, 16 तांदूळ, मुगाचे डाळीचे दाणे, 16 प्रकारची पत्री, 16 दिवे, षोडशोपचारी पूजेचे साहित्य, नाना प्रकारची फुले, दुर्वा आणली, काळीपोत, बांगड्या, फणी, करंडा, सुपारी, नारळ, ब्लाऊज पीस ठेवून तयार करून सौभाग्य वायन ब्राह्मणाला दिले. आणि पुरणावरचा स्वयंपाक, पुरणपोळी, त्यावर सांजोरी, करंजी, लाडू, चिरोटे यांचे प्रत्येक पानावरचे वाणावर पुरणाचे दिवे षड्रसांनी
भरलेल्या ताटात लावलेले दिवे आणि जय देवी मंगळागौरी करत म्हटलेल्या आत्र्या सारं सारं आठवत मला आजही पूजेसाठी ठेवलेले केळीच्या खांबांनी सजवलेले चौरंग, त्यावर मांडलेले पूजेची विड्याची पाने, त्यावर पैसा, सुपारी, खारीक, बदाम, केळ, गूळ, खोबरे, भोवताली काढलेली सुंदर रंग भरलेली रांगोळी, चारी बाजूंनी मंद जळणाऱ्या लखलखणाऱ्या समया, अवतीभोवती केलेले लाइटिंग, मित्रमैत्रिणी, सगळे सोयरे, हितचिंतक साऱ्यांची ये जा. कसं प्रसन्न वाटत होतं. मी, सासूबाई, आई, बाबा, मदन, अनुली, संकेत सारेच बिझी होतो. उमेशही आमच्यात होताच, पण थोडा अलिप्त. रात्री आम्ही छानसे जागरण केले. जागरणाला माझ्या आईच्या, सासूबाईंच्या मैत्रिणींना बोलावले होते. मग आमच्या खेळाला उधाण आले. फुगडी, फरस, फुगडीची जाते, तिघांची फुगडी, खुर्ची की मिरची, खूप नाचवणे, लाटण्याचे खेळणे, पिंगा, झिम्मा, सुपारी, किस बाय किस, गटागटाने खेळणे झाले. मग मध्यंतरात कॉफी पान, मग गाण्याचा कार्यक्रम, नंतर अंताक्षरी, नंतर उखाण्याचा कार्यक्रम रंगला. सगळ्या घरादाराला जागरण झालं. नवरात्र बसले. सासरी आल्यावर पहिला दसरा आला. चांदीचे आपट्याचे पान जावयाला दिले. दसऱ्याच्या दिवशी खरेखुरे सोन्याचे रिंग औक्षणाच्या तांबणात उमेशने घातले. नवी गार्डन वरेलीची साडी घेतली. दिवाळी आली. लाडू, करंजा, खव्याच्या साटोऱ्या, चकल्या, शेव, कडबोळी, शंकरपाळी, चिरोटे, बर्फी इत्यादी पदार्थांनी फराळाच्या डबे भरले. गुलाबजामुन, श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले, पुरणपोळी, जिलेबी या पदार्थांनी दिवाळीचे 4 दिवस हजेरी लावली. घरीच सारे पदार्थ तयार केले. त्यामुळे काम भरपूरच पडले. सासूबाईंच्या मदतीने हौसेने झाले. उत्साह ओतपुरत सांडत होता. दिवाळीच्या निमित्ताने उमेशला सोन्याची साखळी, मला तन्मणी, सासूबाईंना इंदुरी साडी, मामंजींना सूट, संकेतला शर्ट पीस, अनुलीला साडी, मला साडी असा भरगच्च आहेर आईने दिला. तर सासूबाईंनी आईला बंगलोरी साडी, बाबांना सूट, मदनला सूट दिला. फटाक्यांची आतिषबाजी झाली. खूप खूप मजा आली. पाहता पाहता वर्ष संपले. वर्ष सणही जोरात साजरा झाला. मी तर कामात व्यापात मस्त होते. प्रथमेशच्या जन्माची चाहूल घरात आनंदाची लहर उमटवून गेली. गरिबीचे चटके सहन केलेल्या दोन्ही कुटुंबात माझे लग्न आनंदाची पर्वणी ठरली. प्रथमेशला आईकडून मी घेऊन आले आणि 2-4 महिने झाले असतील जेमतेम तर आमच्या घरावर अरिष्ट कोसळले. बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. रिटायर झाले होते, पण स्वतः सारी कामे करत होते. अटॅक आल्यामुळे त्यांचा उजवा हात, उजवा पाय अधू झाला. औषध पाण्याचा खर्च वाढला. उमेशच्या पगारावर ताण पडू लागला. संकेतचा कॉलेज, ट्युशन्सचा खर्च वाढतच होता. अनुलीही कॉलेजला जायला लागली होती. पेन्शन, उमेशचा पगार आता तसा संपून जात होता. भांड्याला बाई होती. बाकी सारे कामे घरीच होती. सासूबाईंच्या संधिवाताने जोर पकडला. प्रथमेशचे छोटे मोठे दुखणे, दात येणे, त्यामुळे ताप, जुलाब याने तो बेजार म्हणून मी बेजार. सकाळ सायंकाळचा स्वयंपाक, आजारी माणसांना दवाखान्यात ने आण करणे, औषधे आणणे, बँकेतून पैसे काढणे ठेवणे, पोस्टाचे व्यवहार करणे, बाजारहाट करणे, साऱ्या कामांची जबाबदारी शिरावर आली. उमेशने घरातल्या कोणत्याच गोष्टीत लक्ष घातले नाही. सकाळी 7:30ला डबा घेऊन तो बाहेर पडायचा. रात्री 9ला घरी परतायचा. जेवण करून नाटकाच्या तालमी, पत्ते, क्लब, नाटक, सिनेमा, पार्ट्या, खाण्यापिण्याच्या यासाठी जायचा. तो रात्री 1-2 वाजता केव्हाही यायचा. घरातल्या सुखदुःखाशी तर त्याचे देणे घेणे काहीच नसायचे. प्रथम तूही माझ्याबरोबर येतेस काय म्हणून विचारायचा तरी. प्रथमेश झाल्यापासून तर उमेशने तेही सोडून दिले. माझे उमेशचे संभाषण करणे हळूहळू कमी झाले. मी
5लाच सकाळी उठू लागले, पण उमेश 7 वाजेपर्यंत उठायचा. दृष्टीभेट व्हायची इतकेच. पगार झाला की माझ्या स्वाधीन करायचा. मग जमा खर्चाची मिळवणी करताना नाकी नऊ यायचे. घरकामापासून मला दुसऱ्या गोष्टी करायला वेळच मिळत नव्हता. त्यात पुन्हा अबोलीची चाहूल लागली. मग काय, मी पूर्ण संसारी झाले आणि उमेश संन्यासी. दिवस पुढे सरकत होते. संकेतचे शिक्षण संपले. अनुलीही BA झाली. संकेत डॉक्टर झाला. अनुलीसाठी वर संशोधन सुरू केले. आर्थिक चणचण सहन करून 4 वेळा मनात आले नोकरी करावी, पण कर्तव्याच्या बेड्या इतक्या मजबूत होत्या की आपल्याला संसाराव्यतिरिक्त दुसरे काही करावयाचे आहे हे मला विसरावे लागले. आणि ह्याची जाणीव मला भारतीने, संकेतच्या बायकोने करून दिली. प्रकरण 4 समाप्त.